नमस्कार, तुमचं हार्दिक स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। आज आपण कोहळ्यापासून होणारी एक रेसिपी पाहणार आहोत। तर ती म्हणजे कोहळ्याचे बोंड। आम्ही याला विदर्भात कोहळ्याचे बोंड म्हणतो, बाकी ठिकाणी याला कोहळ्याचे गोड भजे म्हणतात। तर आज आपण ते कोहळ्याचे बोंड पाहून घेऊ। त्याकरिता मी इथे एक पाव कोहळं घेतलेले आहे, म्हणजे 250 ग्रॅम। आणि हे म्हणजे याची पाट पूर्ण हिरवी पाट काढून घेतली आणि याच्या छोटे छोटे चिऱ्या करून घेतलेल्या आहे आणि हे स्वच्छ छान धुवून घेतलं आहे। याच्यात आपण आता अंगापुरतं म्हणजे थोडं असं पाणी टाकून हे 2 शिट्ट्या काढण्याकरता वाफवून घेऊया आणि नंतर मग आपण कोहळ्याचे त्या वाफवल्यानंतर काय करायचं ते पाहूया। आपण मगाशी 2 शिट्ट्या वाफवायला ठेवलं होतं कोहळं, आता ते छान वाफवून झालेलं आहे, पाहू शकाल इथे। आता हे शिजवल्यानंतर एवढं असं दिसतंय। तर मग आता याच्यामध्ये आपण टाकूया गूळ, थोडा जास्त टाकायचा म्हणजे छान होते। काचेच्या बाउलनी एक पूर्ण बाउल टाकायचं, एक पावाला हे घेतली मी इथे। हे सगळं जे आपण शिट्टी लावून शिजवून घेतलेलं मिश्रण आहे ते पूर्ण बोंडाचं याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याने आपण हे छान स्मॅश करून घेऊया। याच्यामध्ये त्याला अंगाशी थोडं पाणी असतं ते पण टाकायचं तिच्या। शिजवताना आपण थोडं फार टाकतो ना, ते पाणी त्याला तसंच राहू द्यायचं। एकदम पुष्कळ पाणी नाही टाकायचं, जेवढं त्याला पाणी आपण शिजवायला टाकू थोडं तेवढं ते असेल तर राहू द्यायचं। आता इथे आपण पूर्ण स्मॅश करून घेतलेलं आहे कोहळ्याचं। आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया आणि छान हे आता मस्त शिजवून घेऊ। गूळ वितळेपर्यंत छान याला शिजवून घेऊ। जोपर्यंत गुळाचं पाणी पूर्णपणे याच्यामध्ये होत नाही तोपर्यंत हे छान आणि शिजून घ्यायचं। आता हे याच्यामध्ये गूळ वितळू लागलेला आहे छान बऱ्यापैकी, पूर्ण त्याच्यात एकजीव द्यायचा। मग हे मिश्रण जसं आता पिवळे दिसत होतं आपलं, थोडंफार छान लालसर रंग येतो याला शिजलं की, छान ते शिजू द्यायचं। एक पावाला अर्धा पाव गुळाचं थोडं कमी किंवा तेवढं घेतलं तरी चालतं गूळ, म्हणजे बोंड हे आपण त्याच्यामध्ये नंतर कणिक ॲड करणार आहोत तर ते मग छान गोड लागतात, म्हणून गुळाचं प्रमाण हे व्यवस्थित घ्या। मी एक पावाला या काचेच्या वाटीने पूर्ण भरून घेतलेले गूळ। आता हे याला छान बुडबुड्या येऊ लागल्या। आपण जो गूळ टाकला होता तो पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झाला आणि छान हे मिश्रण पाहू शकाल इथे शिजलाय, छान लाल कलर आलेला आहे त्याला। तर आता आपण या ठिकाणी गॅस बंद करूया आणि याला थोडंफार थंड होऊ देऊया। आता हे आपलं मिश्रण छान थंड झालंय, त्याच्यात थोडी आपण वेलची पूड टाकून घ्यायची, ॲड करायची। वेलचीने त्याला खूप छान स्वाद येतो। आणि आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया। अशा पसरट ताटामध्येच काढायचं आणि ते लवकर आणखी जेवढं थंड व्हायचं राहिलं ते पुन्हा थंड होऊन जाते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याच्यात काय करू, मी इथे एक बाउल अशी कणिक घेतली, पण पूर्ण डायरेक्ट नाही टाकून द्यायची, पहिले थोडी थोडी टाकायची। किती याच्यामध्ये लागते ते बघूया, त्यानुसार याच्यामध्ये अशी अशी ॲड करत जायचं। छान तुम्ही पाहू शकाल याला छान पाक सुटलेला आहे गुळाचा। तर या ठिकाणी आपण पहिले थोडी कणिक टाकून घेतली होती, आणखी आता थोडी टाकते मी आणि छान असं दाटसर याचं, एकदम खूप नाही। हे पाहता तुम्ही इथे पाहू शकाल, हे बघा कसं पडते एकदम। अजूनही थोडी याच्यामध्ये कणिक आपण ॲड करूया।
करून घ्यायचं. कोणी कोणी काय करतात, आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याचा गोळा असते त्याच्यामध्ये पण हे मिश्रण ॲड करतात, पण ते थोडं कठीण वाटतं. हे कसं सोयीस्कर जातं, म्हणजे आपल्याला कणकेचं प्रमाण बरोबर माहीत पडते. तर आता ही अजूनही पटकनच पडतोय आपला वरतून हातातला गोळा, तर अजून पण याच्यामध्ये ॲड करायची. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की आपल्या हातातलं मिश्रण खाली पडायला वेळ लागतो आहे, आणि म्हणजे आपली बोंड करण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण एक बाउल कणिक घेतली होती, एक पावला, तर त्याच्यातली एवढी शिल्लक राहिलेली आहे, बिलकुल अगदी थोडीशी. जर कोणाला खूपच जास्त गोड लागत असेल तर आपण गूळ जास्त टाकला, मी सांगितलं त्याच्या प्रमाणानुसार जर तुम्ही थोडा जास्त टाकला तर त्याच्यात थोडी अजून एवढी पण ही कणिक याच्यात सपाटून जाते. ठीक आहे, आता आपण बोंड करायला सुरुवात करू. मी इथे आता तेल तापायला ठेवलं होतं, ते तेल तापलेलं आहे. आता आपण आपले मिश्रण जे होतं ते असं हातामध्ये घ्यायचं आणि त्या तेलामध्ये भज्यासारखे असे ते बोंड सोडायचे छान. आणि आपण हे आता जेवढे या तेलामध्ये मावेल तेवढे पहिल्यांदा टाकून घेऊ. आणि मीडियम फ्लेमवर हे तळून घेऊया. तर आता मी हे टाकले, खायचे हे झाले त्या साईडनी की आपोआप ते वर येतात. आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. बघा, एका साईडने झाले आहे, ते इझिली पलटले गेले, खाली चिकटले वगैरे नाही. आणि याला दोन्हीकडून छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊ. कोणी कोणी असे झाले थोडेफार तरी काढून घेतात, पण थोडे लालसर झाले तर छान लागतात आणखी. तर थोडे अजून आपण लाल होऊ देऊ, आणि अंदरून पण व्यवस्थित मग शिजल्या जातात ते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपले बोंड तयार झाले छान, आणि हे खायला खूप छान लागतात. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला आपले, आणि एन्जॉय करा कोहळ्याचे बोंड.